नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, मी इकडे मीटरचं अस्तर घेतलंय बरं का। 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे, 36 साईजचं आहे। तर एक घडी 9ची घेणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि बघा इकडे ना मी 9 घेते आणि 2 इंच इथून जास्तचा कपडा घेतलेला आहे। तर असं आहे ना, इथं मी कट करून घेते, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग होतील बरं का। आणि हा स्लीवसाठी ना एक्स्ट्रा कपडा आहे। तर आता याचं ना ओपन करून घेऊ आणि 4 फोल्ड करायचं आहे। हे बघा, आता 2 फोल्ड केलं आणि 4 फोल्ड करून घेऊ, जेणेकरून आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग होईल बरं का। आणि मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवते बरं का। त्याचं ब्लाऊज पीस हे आहे, बघू शकता साडीचं। आणि इथं आहे ना कुठे पण फार्मा वगैरे काही वापरत नाही का, पेपर पॅटर्न सुद्धा नाही बरं का, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते, बघू शकता। आणि मला पूर्ण लंबाई ना इथं 15 घ्यायची बरं का। 14 आहे तर 15 घेतली मी, पूर्ण लंबाई 15 घेतली। आणि शोल्डर आहे ना 5.5 घेते। हे बघा 5.5 शोल्डर घेतलंय, पूर्ण लंबाई मी 15 घेतली। आणि मुंडा आहे ना 6 घेते। हे बघा मुंडा 6 घेते। आणि आता इथं 1 इंच आणि अर्धा इंचवरती टक्स घ्यायचे। इथं हा फ्रंट पार्ट लाईन, हा बॅक पार्ट लाईन। तर याचा आहे ना हा टक्स आता कुठून घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगते। तर मी इथं 6 घेतलाय ना मुंडा, तर 3 वरती म्हणजे त्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे, इथून तर इथून। आणि त्याच्यावरनं ना हा टक्स घ्यायचा आहे, हे बघा राऊंड। आणि इथून परत 1 इंच अंतर घ्यायचं आहे इथून। आणि त्याच्यानंतर हा फ्रंटला येतो ना, हा घेऊन घ्यायचा आहे, बघा छान अशा पद्धतीने। आणि आता आहे ना एक घडी 9ची आहे बरं का। 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, तर इथं 9 घेतली आहे। आणि इकडे ना 8.5 घेते कमरेची फिटिंग। बघा कमरेची फिटिंग 8.5 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलाय। आता तुम्हाला आहे ना चॉक वगैरे थोडासा कमीच दिसेल बरं का, हे जे मी लिहिते ना ते, पण बोलते ना त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या बरं का। तर बघा इकडे आहे ना हा बॅक पार्टला कटिंग करायचा आहे, इथून आहे ना हे बघा। आणि हा आहे ना फ्रंट पार्ट लाईन, ते सुद्धा तुम्हाला सांगते पुढे। बघा इकडे मध्ये कट करून घेतलंय। आता हा निघाला बॅक पार्ट, म्हणजे पाठीचा भाग निघालाय। आणि आता हा आहे पुढचा म्हणजे फ्रंट पार्ट। आणि आता आहे ना खाकीमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आठवणीने कट करायचं आहे बरं का, जेणेकरून आहे ना आपण वेअर करतो ना तेव्हा मग इथं खूप फुगा होतो वेअर करतो तेव्हा। आणि बघा इकडे ना आता पुढचा गळा आहे ना, तर पुढच्या गळ्याची लंबाई घेते मी इथं 7 घेते बरं का। लंबाई 7 घेतली आणि रुंदी आहे ना 2, 2.5, 2.25 कस्टमरवरनं अवलंबून राहते, त्याच्यावरनं घेऊ शकतो आपण। तर मी इथे ना 2.5 घेतली आहे। आणि छान असं गोल गळा इथून राऊंड करून द्यायचं आहे बघा। आणि मधोमध कट करून घ्यायचं आहे। पुढे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, 4 टक्स ब्लाऊज आहे, बघू शकता। आणि आता पहिला टक्स घेतो ना त्याचं एवढं अंतर किती घ्यायचं आहे, किती अंतरावरती पहिला टक्स घ्यायचा आहे। तर मी इथं बघा 3.5 अंतर घेतलेलं आहे, पहिला टक्स त्याचं अंतर। आणि आता पहिला टक्स त्याची लांबी, तर त्याची लांबी इथं आहे 4। आणि हा दुसरा टक्स त्याचं जे इथून तर इथून अंतर आहे ना, इथून मेजर टेप ठेवायचं आहे बरं का, इथून। आणि 2 घेतलं आणि इथं 1, म्हणजे असं 2 वरती आपल्याला हा टक्ससुद्धा निघाला आहे। इथून अजून परत 2 वरती टिक करून हा तिसरा टक्स घेऊन घ्यायचा आहे। आणि परत इथं हा जो आपण टक्स पॉईंट आहे ना, इथं परत मेजर टेप ठेवून 2 इंच अंतरमधलं घ्यायचं आहे। आणि इथंसुद्धा 2 घ्यायचं आहे। आणि बघा छान असा हा मधला राऊंड आहे ना गोल काढून घ्यायचा आहे बरं का, बघू शकता। खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज पूर्ण माप घेऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 36 साईजचं ब्लाऊज आहे। आणि आता हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि बॅक पार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर बघा इकडे पाठीचा भाग घेतला आहे, तर इकडे ना मी पाठ घेते इथं 3.5 घेते बरं का। हे बघा 3.5 घेतली, गोल गळा आहे। आणि इकडनं ना थोडंसं असं डीप घ्यायचं आहे खालून, आणि वरती असा चढता गळा घ्यायचा आहे, जेणेकरून ना उतरत नाही। तर मी इथं 2 घेतला आहे। आणि हा मागचा पाठीचा टक्स 4 इंच अंतरावरती लांबीला घेतलेला आहे। बघा छान असा मी गोल गळासुद्धा तुम्हाला कटिंग करून दाखवते। आणि इथं ना या ब्लाऊजला दोरी नाही बरं का, शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी देते मी, बघू शकता। असा चढता गळा आहे ना कटिंग करायचा आहे, बघू शकता। खूप छान आणि सुंदर असा झालेला आहे हा गळा। असा डायरेक्ट असा जर आपण कटिंग केलं ना तर असा होतो बरं का हा गळा। नंतर आहे ना
शोल्डर किती पण दोरी लावली ना तरी शोल्डर उतरतच वेअर करतो तेव्हा. या गळ्याचं शोल्डर नाही उतरत. आणि बघा तुम्हाला सुद्धा कटिंग करायचं असेल ना तर या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा. बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट रेडी झालेले आहे. आणि आता स्लीवसुद्धा कट करून घेते. स्लीवची रुंदी आहे ना, आपण छातीची एक घडी किती 9 आली ना तर त्याच्यावरनं रुंदी काढायची. तर छातीची एक घडी 9 आली, ते 9 मधून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे. तर इथं मी 8 घेतली रुंदी बरं का. बघा इथं लिहिलेलं दिसत नसेल समजून घ्या, मी बोलते 8 घेतली रुंदी. आणि लांबी ना कस्टमरवरनं अवलंबून राहते, त्यांना आता लांबी किती पाहिजे. तर इथं आहे ना 9.5 येतं, मी इथं 10.5 घेतली बघू शकता. आणि इकडनं सुद्धा 10.5 घेतली बरं का. हे बघा. आणि 3.5 वरती टिक करायची. छान अशी स्लीव आहे ना. इथं मच्छी कट सुद्धा देऊन देणार आहे बरं का. आमचं आहे ना थोडं रोडावरती घर आहे बरं का, समजून घ्या. या टायमाला खूप गाड्या वापरता. संध्याकाळचा टाईम आहे. आज आहे ना ब्लाऊज स्टिचिंग केलं नाही बरं का. 8 सावित्री पौर्णिमा होती, त्याच्यामुळे मी ना पूजा वगैरे करायला गेली ना, दुपार झाली तिकडे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला कटिंगच करून घेतली आज. बघा इकडे छान असं 4 टक्स ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि बघा याच पद्धतीने ना हे कटोरी ब्लाऊज आहे, हे सुद्धा एकाच कस्टमरचे आहे बरं का. हे सर्व तिन्ही ब्लाऊज. तर अजून आहे ना याचं साडीच्या याचं कापायचं बाकी, हे फक्त अस्तर आहे बरं का. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.